माझिया प्रियाला प्रीत कळेना. एक दिवस कंपनीला माझी गरज लागेल आणि तो दिवस लवकरच येईल. आय प्रॉमिस. थँक यू. हॅलो. हाय सँडी. हु इज दिस? खूप दिवस झाले तुझा मखमली आवाज ऐकला नाही. एक मिनिट. कोण आहे ते सरळ सरळ सांगा. काय हवंय तुम्हाला? तुझा जीवलग, तुझी खूप जवळची व्यक्ती. आपण खूप चांगले ओळखतो एकमेकांना. सरळ सरळ सांगाल का कोण बोलतंय ते आणि काय हवंय तुम्हाला? सरळ. वाकडं वागणाऱ्या माणसांशी सरळ कसं वागायचं? एनिवेज, मला पैसे हवेत. कशासाठी? 15-20 वर्षापूर्वी तुम्ही जे काही केलं होतं ना संध्यादेवी, त्यासाठीच तर तुम्हाला अमेरिकेला पळून जावं लागलं होतं, हो ना? अविनाश, इनफ ऑफ दिस प्रँक. बस झालं आता. आता समोर येणे तर फटके खाशील. हा घे, आलो समोर. बोल. हॅलो. मी आहे मॅडम, गेलो नाहीये. कसं जाईन? त्या रात्री तुमच्या हातून जे काही घडलं होतं त्याचा मीच तर साक्षीदार होतो. काय हो पेडसे, पेपर मध्ये मी हे काय वाचतोय? तुम्ही काय वाचताय मला काय माहिती? अहो, ती मुलगी तुमच्या घरात राहायची, म्हणे अंमली पदार्थ विकायची. तुम्हाला कसं कळलं नाही? ती मुलगी अंमली पदार्थ विकायची तर कॉलेजने तुमच्यावर काय ऍक्शन घेतली? हा प्रश्न तुमचा. बोला पेडसे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत नाही. आजी, पैशांची किंमत मलाही कळते हो. बघा ना, बाप्पा पण कसा आहे ना. इतके दिवस माझ्या श्रीमंतीची अडचण होत होती आणि आज माझा आणि अभिचा बँक बॅलन्स सारखाच आहे. शमिका, जो चोच देतो ना तोच चारा देतो. आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा. अविनाश, सॉरी 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 सॉरी. काय काय, किती वेळ? काही महत्वाचं बोलायचं म्हणून बोलवलंस ना? गाडीत बस. चल. अगं हो, पण आपण जातोय कुठे कळेल का? 5 करोड मागणाऱ्या त्या माणसाचा निकाल लावायला. काय? म्हणजे एक मिनिट. म्हणजे आपण आत्ता त्या माणसाला भेटायला जातो की ज्याने तुला फोन करून त्या फोटोच्या बदल्यात 5 करोड रुपयांची मागणी केली होती त्याला? विपुल, मला कळलं नाही तुला काय म्हणायचंय. काय ना माधुरी, म्हणजे बघ ना, आता आपल्याही जिम्मेदाऱ्या वाढणार, आपला खर्च. आणि मला सांग, आता आपल्याला एक बाबा नाही तर बेबी होणार ना, मग तिचा खर्च. आणि अजून केवढे दिवस आपल्याला या घरामध्ये राहायचंय? आपल्याला आपल्या घराचा विचार नको करायला? तर त्याच्यासाठी आपल्याला असं बॉक्स मध्ये आपल्यासाठी पैसे ठेवले पाहिजे. तर तू आपलं इतना घुमा फिरा के क्यों बोल रहा? सरळ मुद्द्यावर ये ना. आणि आज जेव्हा माझ्या घरच्यांना माझी गरज आहे तेव्हा मी त्यांना 4 पैसे दिले म्हणून तू सध्या तू कमवतेस तर 2 पैसे वेगळे काढून आपल्यालाही ठेव. थोडे दे ना त्यांना. कारण परत जर का आपला टाइम खराब आला ना तर ही लोक आपल्याशी कसं वागतील याचा मला तरी भरोसा नाही. त्यावेळेला तू दिलेले 2000 त्यांना नाही आठवणार. आपण नंतर बोलू. सध्या काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाहीयेस तू. माधुरी, आजी, आले मी. हे आपल्या कॉलेजचे तेच सर आहेत ना रे? कोणते रे? तेच रे, ज्यांच्या घरात ती ड्रग्ज वाली पोरगी राहत होती. आईला काय बोलतो म्हणून कॉलेज बोललं काय त्यांना सोडून द्या नोकरी? हो काय? बरे, हे आपल्याला शिकवणार आणि स्वतः तसेच वागणार. त्यांची पोरगी पण त्यात होती का? ड्रग्ज विकायची?